तुकाराम महाराज. अभंग 6. स्वकष्टाने मोठेपण प्राप्त झालेल्या तुकोबांचा पारमार्थिक अधिकार फार मोठा होता. खरं म्हणजे तुकोबांना देवत्व प्राप्त झालं होतं, याची जाण ज्ञानदेवांना होती. या संबंधीची एक अर्थपूर्ण कथा आहे. एकदा एका भाविकाने आळंदीला ज्ञानदेवांच्या संजीवन समाधीजवळ 45 दिवस उपोषण केलं. ज्ञानदेवांनी आपल्याला दृष्टांत देऊन उपदेश द्यावा असा त्या भाविकाचा उपोषण करण्यामागचा हेतू होता. त्या भाविकाची अनन्य भक्ती ओळखून ज्ञानदेवांनी त्या भाविकाला तुकोबांकडे जाण्याचा दृष्टांत दिला. तुकोबांनी माऊलींच्या आज्ञेनुसार त्या भाविकाला 11 अभंगातून उपदेश केला. ते अभंग प्रत्येकाने मुळातूनच वाचून समजून घ्यायला पाहिजेत. या उपदेशाच्या अखेरीस तुकोबा असं म्हणतात, माझ्या बापांनी म्हणजे ज्ञानदेवांनी मला उपदेशरूपी ज्ञानाचा खाऊ दिला. तो खाऊ खाऊन मी आज खेळतोय. त्यातला थोडासा खाऊ मी तुला दिलाय. तो घे, त्याचं नित्य स्मरण ठेव, त्यानुसार कृती कर. या उपदेशाच्या सोबतीने म्हणजे ज्ञानदेवांच्या सहवासात नित्य राहा, म्हणजे तुला वंदन करायला मी येईन. भाविकाच्या मनाचं समाधान झालं. त्याची झोळी पुरेपूर भरली आणि तो आनंदाने परतला. तुकोबा अत्यंत नम्रपणे ज्ञानदेवांशी संवाद साधताना असं म्हणतात, ज्ञानी यांचा राजा गुरु महाराव, म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे. मज पामरा हे काय थोरपण, पायीची वाहन पायी बरी. ब्रह्मादिक जेथे तुम्हा वोळगणे, इतर तुळणे काय पुढे. तुका म्हणे नेणे युक्तीची ते खोली, म्हणून ठेविली पायी डोई. ज्ञानियांच्या राजाचं थोरपण तुकोबांना माहिती होतं आणि मान्यही होतं. तुकोबांना स्वतःचीही ओळख होती. आपण ज्ञानदेवांच्या उंचीपर्यंत कधीही पोचू शकणार नाही याची जाण त्यांना होती. तुमच्या ज्ञानाची उंची, तुमच्या युक्तिवादाची खोली म्या पामराला कशी येणार. तुमच्या आज्ञेनुसार माझ्या कुवतीप्रमाणे मी त्या भाविकाला उपदेश केलाय खरा, पण मला तुमची सर कधीही येणार नाही. तुम्ही उगीचच मला मोठेपणा दिलात. माझी जागा नित्य तुमच्या पायाशी आहे. नराचा नारायण झालेला तुकोबा किती नम्र आहे बघा. जो नम्र झाला भूता, त्याने कोंडिले अनंता. ज्ञानदेवांपुढे ब्रह्मदेवाचं सामर्थ्यही थिट आहे असं तुकोबांना वाटतं. आपल्या अल्पबुद्धीमुळे मी तुमची थोरवीही गाऊ शकत नाही आणि माझं न्यूनत्वही सांगू शकत नाही. मला जाणीव आहे की माझी जागा आपल्या पायाशीच आहे. आपल्या पायाशी मी आनंदी आहे, तेच माझं भाग्य आहे. मला उगाच मोठेपण देऊ नका. नम्रता हीच खरी तुकोबांची उंची आहे. ज्ञान नेहमी नम्र असतं. तुकोबा म्हणतात, बोलिली लेकुरे वेडी वाकुडी उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. नाही विचारला अधिकार म्या आपुला, तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापे किंकरा. ज्ञानदेवांनी त्या भाविकाला तुकोबाकडे पाठवलं याचा अर्थ असा की ज्ञानदेवांना तुकोबांचा अधिकार मान्य होता. भाविकांच्या मनात तुकोबा म्हणजेच ज्ञानोबाच असा भक्तिभाव होता. त्यामुळे वारकरी संप्रदाय आपल्या कीर्तनात
ज्ञानदेव तुकाराम असा जयघोष मोठ्या आनंदाने आणि आदराने करतात. पितृस्थानी असलेल्या ज्ञानदेवांच्या संजीवन समाधीच्या आळंदीला जाण्याचं त्यांच्या मनाला वेड लागलं होतं. तुकोबा म्हणतात, चला आळंदीला जाऊ, ज्ञानदेवा डोळा पाहू, होतील संतांची या भेटी, सुखाची या सांगू गोष्टी. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी म्हणता, चुकती फेरा, तुम्हा जन्म नाही एक, तुका म्हणे माझी भाक.